श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, लवकरच आता आंब्याचा सीझन सुरू होणार आहे, पण बाजारात आंब्याच्या कैऱ्या, कलमी आंब्याच्या कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे. आंब्यापासून आपण बरेच पदार्थ करतो, आमरस करतो, लोणची करतो, शिवाय चटणी करतो, पण मी आज आंब्यापासून करणार आहे ती आंब्याची भाजी. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी घेतलेले आहे एक कैरी, मोठी कैरी आहे छान. आता मी तिला स्वच्छ धुवून तिची सालं काढून घेणार आहे. तर कैरी छान धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याची सालं काढून घेऊया. तर मी कैरीच्या साला काढून घेतलेल्या आहेत. या कैरीची साल ही पातळ होती, तुम्ही जर नाही काढली तरी चालणार आहे. शक्यतो मी सुद्धा आंब्याच्या साला कधी काढून नाही घेत कैरीच्या भाजीसाठी, पण मी आज काढलेले आहेत. तर त्याच्यानंतर मी ही कच्ची कैरी चिरून घेतेय. आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. ही जी कैरीची कोय आहे, आमच्याकडे याला बाटा म्हणतात. तर हा बाटा नुसता जरी तुम्ही भाजीमध्ये घेतला तरी तो नंतर चोखायला फार मजा येते आणि खूप टेस्टी लागतं हा बाटा. तर कैरीचे बारीक बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला फोडणी देऊ. ही कैरीची भाजी खरं तर माझी मोठी आई फार छान बनवते. मी जेव्हा केव्हा माहेरी जाते तेव्हा मी तिला बनवायला सांगते. विराटच्या वेळी सुद्धा मी जेव्हा माहेरी गेलेली 7व्या महिन्यामध्ये, तेव्हा ही भाजी खूप खाल्लेली. तर ही भाजी मला स्पेशली तिच्या हातची आवडते. तर आता फोडणीसाठी गॅस ऑन करूया. खूप छान लायटर आहे हा, तुम्ही नक्की घेऊन बघा हा. तर एक पातेलं घेतेय. फोडणीसाठी थोडंसं तेल लागणार आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे. आता मी लसूण टेचून टाकतेय. आता तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये मी लसणाची फोडणी घालणार आहे. आणि या भाजीसाठी लसूण थोडंसं करपवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण त्या करपलेल्या लसणाची एक वेगळीच टेस्ट येते. आता घालायचं आहे आपल्याला राई आणि जिरं. आता आपल्याला भाजीमध्ये कांदा घालायचा नाहीये, टोमॅटो घालायचा नाहीये, जस्ट मसाल्याची फोडणी द्यायची आहे. पण जेव्हा तेलामध्ये आपण मसाला घालू तेव्हा लक्षात ठेवायचे, कैरी घातल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी घालायचे. त्याच्यामुळे पाणी तुम्ही जवळच ठेवा, नाही तर तो तेलामध्ये आपण जो मसाला घातलेला आहे तो करपू शकतो. तर लसूण छान करपलेली आहे. आता मी मसाला घालते. आपल्याला पाणी जवळच ठेवायचं आहे. गॅस एकदम स्लो ठेवा तुम्ही, नाही तर तेलामध्ये मसाला घातल्या मसाला करपू शकतो. तर ही भाजी मला तिखट आवडते, त्यामुळे मी 2.5 चमचे मसाला आणि अर्धा चमचा हळद घालते. त्याच्यानंतर आपल्याला लगेचच कैरी घालायची. तर कैरी थोडी परतवली की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. कैरी ही लगेचच शिजते, खूप वेळ या भाजीला लागत नाही.
आणि ही भाजी अत्यंत सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. वरण भातासोबत छान लागते. आता मी पाणी घालते. मी पाणी जरा जास्तच घातलं आहे कारण गूळ आल्यानंतर ही जी एक प्रकारची ग्रेव्ही होते ना, हा जो मसाला होतो ना गोड आंबट, तो सुद्धा छान लागतो. तर आता पातेल्यावर मी प्लेट ठेवून ही भाजी शिजवून घेऊया. भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया. कसं आहे की आमचं दुकान असल्या कारणाने माणसांची ये जा ही नेहमीच असते. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक न टाकता तुम्हाला ऑटोमॅटिक या व्हिडिओमध्ये खूप सारे साऊंड्स ऐकायला येतील. म्हणून मी शक्यतो माझ्या व्हिडिओ ह्या रेकॉर्डेड असतात, पण आज म्हटलं बघूयात की अशी ऑन कॅमेरा आपल्याला बोलता येते का, की आपला कॉन्फिडन्स कितपत आहे, आपल्याला बोलायला सुचते का. म्हणून एक मी एक्सपेरिमेंट करते. तर माझा एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघूया भाजी शिजली आहे का. कैरी शिजायला फारसा वेळ लागत नाही आहे, त्याच्यामुळे कैरी ही शिजलेली आहे. कैरीचा इतका छान सुगंध येतो आहे. भाजी शिजलेली आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मी घालते 1 वाटी गूळ. तुम्ही बघायचं आहे की कैरी तुमची कितपत आंबट आहे. जर जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता. काही जण या भाजीमध्ये साखर सुद्धा घालतात, पण साखरेपेक्षा गुळाची चव ही खूप छान येते. त्याच्यामुळे तुम्ही गुळच वापरा. आता गूळ विरघळलं की ही भाजी रेडी आहे ना सोपी करायला आणि फार वेळ सुद्धा लागत नाही. तर तयार आहे कैरीची आंबट गोड अशी भाजी. तर आज मी साधं सोपं जेवण केलेलं आहे. भात केलेला आहे, वालाचं बेरडं केलेलं आहे, कैरीची भाजी, आळूची वडी आणि सोबत पापड आणि कुरडई. तर चला सगळ्यांनी जेवायला या. तर मंडळी आहे ना सोपी कैरीची भाजी. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि माझी आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.